नमस्कार मंडळी. तर आज गणपती विसर्जन. आज सगळीकडं नुसता कल्लाच आहे नाही का. असो. आणि काय झालं आता हे कुठलाही उत्सव असेल ना, जेव्हा हे सार्वजनिक उत्सव होतात ना, तेव्हा सर्वसामान्य लोकांची फार कोंडी होते बघा. म्हणजे बिचारे काही बोलू शकत नाही. काल असंच माझ्यासोबतही घडलं की मी भाजी मंडईत चालले होते आणि म्हणजे 10 दिवसापासून रस्ते अडवलेलेच या मंडळांनी. रस्त्यातच त्यांचे ते उभे करतात. काय म्हणतो आपण त्यांचा सभामंडप वगैरे आणि रस्त्यातच ते गणपतीला बसवतात. आणि काल तर त्यांनी म्हणजे एवढं की तो रस्ता पूर्ण बंद केला. जो थोडासा भाग होता रिकामा तिथं पण गाडी वगैरे लावून तो पूर्ण बंद केला. म्हणजे जायला रस्ताच नाही. आणि मग खूप मागे येऊन परत फिरून आणि मग त्या भाजी मंडईत जावं लागलं. तर मी विचार केला, मी म्हटलं बाई आता ह्या लोकांचं असं ठीक आहे, हे सार्वजनिक उत्सव वगैरे होणं गरजेचं आहे. पण लोकांना असं वेठीस धरणं पण चांगलं नाही ना. तर ज्यांना अशी हौस असते ना, तर मला असं वाटतं की दिवाळीच्या वेळेस बघा ते फटाक्याचे वगैरे दुकान आहे ना, ते कसे एकाच ठिकाणी लावतात. का लावतात की हे काही स्फोट वगैरे झालं तर जरा थोडंसं गावाच्या बाहेर किंवा काय म्हणतो आपण जिथं लोक राहतात त्या वस्तीपासून थोडंसं दूर करतात ते. तर तसे जसे मोठे मोठे शहरात म्हणा वगैरे ग्राउंड असतातच. तर मग अशा ठिकाणी जर ते सगळ्यांनीचे सार्वजनिक गणपतीची व्यवस्था केली ना, तर लोकांना दर्शन घ्यायला सोपं होईल आणि बाकीच्या लोकांची अडवणूक पण होणार नाही, नाही का. पण हे बरेच मंडळ ना असे रस्तेच अडवून धरतात बाबा. आणि मग इतकी कसरत होते ते कुठं जाण्या येण्याची. बरं 10 दिवस हे सगळं सहन करायचं म्हणजे जरा अतिच होतं नाही का. आणि आता काही कसं आता हे भावनिक गोष्ट आहे त्याच्यामुळे आपण त्याला विरोधही करू शकत नाही. आता मला काल पुष्कळ वाटलं होतं की म्हणावं त्या कार्यकर्त्यांना की अरे बाबा हो, तुमचा हा गणपती तुम्ही 10 दिवसापासून इथं रस्त्यावर बसवलाय. पण मग लोकांना जायला यायला तर तुम्ही रस्ता ठेवा ना. कारण लोकांनी काय करायचं, आपल्या दैनंदिन गरजासाठी तर आपल्याला बाहेर पडावंच लागतं. 10 दिवस आपण घरात नाही बसू शकत. पण म्हटलं कसं आहे आता सार्वजनिक ठिकाणी असं काही बोलायचं म्हणजे लोकांच्या भावनाही फार पटकन दुखावल्या जातात हल्ली. आणि मग लगेच लोक कुऱ्हाडीन कात्या आणि कोयत्यावरच येतात. त्याच्यामुळं आपल्याला काही गोष्टी न पटवूनही आपल्याला अशा वेळेस शांत बसावं लागतं. बरं मग थोडंसं दुरूनचा मार्ग करून भाजी मंडईत गेले तर पाऊस तर रिपरिप चालूच होता. आणि आमच्या भाजी मंडईत आहे ना, तिथं अजिबात म्हणजे ते भाजीवाल्यांना बसायला कट्टे नाही किंवा त्यांची काही व्यवस्था नाही. स्वच्छताही फारशी नाही. आणि तिथं जागी जागी ते पाण्याचे डबके वगैरे साचलेले. पण आता पर्याय नाही. या गोष्टी आपल्याला डोळे झाकून काही वेळेस हे सगळं बघावं लागतं. आणि तिथं ती भाजी घेतो ते काही शेतकरी पण येतात त्या बाजारामध्ये. एक तर वरून सतत बुरबुर चालू, सगळीकडे चिखल चिखल सगळं ओलं किच्च झालेलं. त्याच्यात ते आला पावती फाडणारा. तर ते पावती फाडणारा त्या लोकांना की पावती फाडा.